आज जेवणासाठी करूया चवळीची उसळ आणि अनेकांना न आवडणारी गवारची भाजी अशी बनवली तर नक्कीच आवडेल. त्यासाठी ही गवार घेतली, ती आपल्याला जेवढी पाहिजे तशी कट करून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची. फोडणीसाठी तेल घ्यायचं, त्यात जिरं घालायचं, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर टोमॅटो घालायचा आणि तोही तेलामध्ये परतून घ्यायचा. दोन्ही परतून झाल्यानंतर हा बटाटा पण घालणार आहे. तर बटाट्याचे छोटे छोटे पीसेस केले ते घेते आणि आपली स्वच्छ धुतलेली जी गवार आहे ती घालायची. थोडं सगळं तेलामध्ये मिक्स करायचं. गवार शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून थोडंसं वरूनच हाताने शिंपडून त्यावरती पाणी घालायचं आणि झाकण ठेवून थोडा वेळ ही भाजी शिजू द्यायची. अर्धवट अशी भाजी इथे शिजली. त्यानंतर त्यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आणि हा कांदा लसूण मसाला, हे दोन्ही मसाले घालायचे. हळद घालायचं आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि ही भाजी सगळं मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून शिजू द्यायची. असं म्हटलं तर आता ही भाजी शिजलेली आहे, पण वरून आत्ता त्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे. सगळं मिक्स करून 2 मिनिटं फक्त झाकण ठेवून ही भाजी वाफवून घ्यायची आणि खाण्यासाठी ही आपली मस्त चविष्ट भाजी आपली तयार आहे. अशासाठी ही चवळी मी इथे रात्रभर भिजत ठेवलेली आहे. ती आता मी कुकरला लावून घेते आणि शिजवून घेते. उसळ बनवणार आहे त्यामुळे आपल्याला थोडं वाटण लागेल. मग तेल घ्यायचं थोडं 1 चमचाभर. त्याच्यामध्ये कांदा आहे तो थोडा परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये लसूण पाकळ्या 3-4 आणि अद्रक आणि टोमॅटो हे सगळं कांद्याबरोबरच तेलामध्ये थोडे परतून घ्यायचं आणि गॅस आता बंद केला आहे मी. परतून झाला आहे माझा कांदा. आता त्यामध्ये थोडेसे आपले काजूच्या बिया असतात ना त्या घ्यायच्या. ह्या ज्या काजूच्या बिया आहेत त्या मी गावावरून आणलेल्या सुकवलेल्या आहेत म्हणून त्या थोड्या काळसर आहेत. तर ते सगळं घेऊन हे वाटण आपलं तयार करायचं. पुरतं तेल घ्यायचं. आता इथे वाटण पण तयार आहे आणि चवळी पण शिजली आहे. ते आता गरम झालेल्या तेलामध्ये जिरं घालायचं, लाल मिरची घालायची आणि त्यामध्ये जे आपण वाटण केलं आहे ते घालायचं. वाटण थोडं असं तेलावरती परतून घ्यायचं. त्यानंतर घरगुती मसाला, हळद, धणेपूड, बस एवढेच मसाले घेऊन ह्या वाटणामध्ये थोडे मसाले असे खमंग भाजून घ्यायचं. तेजपत्ता घ्यायचा. जी आपण चवळी शिजवून घेतली ती चवळी घालायची त्यामध्ये. आपल्याला रस्सा जेवढा पाहिजे त्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं. त्यानंतर सगळं मिक्स करायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि ही चवळी शिजू द्यायची. एक उकळी आल्यानंतर थोडं गॅस स्लो ठेवायचा आणि त्यावरती गरम मसाला घालायचा आणि कसुरी मेथी घालायची. बस 2 मिनटं फक्त हा पुन्हा रस्सा थोडा असा शिजू द्यायचा आणि तयार होईल चविष्ट अशी मस्त अशी भाताबरोबर खाण्याच्यासाठी चवळीची उसळ. आज आपल्या जेवणामध्ये असणार आहे चविष्ट अशी चवळीची उसळ आणि त्याबरोबर आपण खाणार आहोत अर्थातच भात किंवा भाकरी जे काय आवडेल ते आणि त्याचबरोबर असणार आहे गवारची भाजी जी अनेकांना आवडत नाही. पण हे जे आपण 2 मसाले वापरलेत कांदा लसूण मसाला आणि किचन किंग मसाला हे मसाले टाकून ही जर भाजी तयार केली तर ज्यांना आवडत नाही त्यांना ही भाजी नक्कीच आवडेल. ट्राय करा.